हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 46 पाहणार आहोत. या उदाहरण संग्रहात आपल्याला मापनावरील बेरीज आणि वजाबाकी दिली आहे ती आपण खूपच सोप्या पद्धतीत पाहणार आहोत. तर मुलांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला उदाहरण संग्रह 46 खूपच सोपा जाईल. आपण खूपच सोप्या पद्धतीत उदाहरण संग्रह 46 पाहणार आहोत. तर मुलांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. माझी सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तर मुलांनो, बेरीज करा. तर 9 रुपये 50 पैसे अधिक 14 रुपये 60 पैसे याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर मुलांनो, आपल्याला असा रखाना आखून घ्यायचा आहे आणि रुपये आणि पैसे जे मापन आपल्याला दिले आहे ते आपल्याला या रखान्यात लिहायचं आहे. तर रुपये खाली रुपये लिहा. तर 9 रुपये 50 पैसे अधिक 14 रुपये 60 पैसे. तर इथे पहा मुलांनो, आपल्याला याची बेरीज करायची आहे. 9 अधिक 4 9 10 11 12 13 13 13ला 3 आणि हातचे आले 1 अधिक 1 2 आणि हे 0 6 5 अधिक 6 11. तर 110 पैसे म्हणजे किती? तर आपल्याला माहीत आहे 100 पैसे म्हणजे 1 रुपया. तर इथे 110 आहे म्हणजे 100 अधिक 10 आहे. तर हा आपला 1 रुपया मिळतो. तर हा 1 रुपया या 23मध्ये मिसळला तर 24 रुपये. हे उरलेला 10 पैसे हे आपलं उत्तर आहे. गणित क्रमांक 2. सेमी व मिमी आपल्याला इथं मापन दिलं आहे. सेमी खाली सेमी, मिमी खाली मिमी, 6 सेमी 5 मिमी आणि इथे 7 सेमी 9 मिमी याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर 9 अधिक 5 10 11 12 13 14. तर 14ला 4 हातच्या 14ला 14च, कारण हे मिमीची बेरीज मिमीमध्ये लिहा. आणि 6 अधिक 7 8 9 10 11 12 13 13 येतं. तर मुलांना तुम्हाला एक माहीत आहे की 10 मिमी म्हणजे 1 सेमी. तर इथं 14 मिमी आहे म्हणजे इथं आपल्याला 10 अधिक 4 असं मिळतं म्हणजे 14. तर हे आपल्याला 1 सेमी मिळतं आणि हे 4 मिमी मिळतं. तर हे 1 सेमी आपण यात मिसळायचं आहे. तर इथं आपण हातचा देऊन इथे 14 लिहायचं आहे आणि इथं आपलं 4च राहतं. तर आपलं उत्तर येतं 14 सेमी 4 मिमी. 22 मिमी 50 सेमी अधिक 25 मिमी 75 सेमी. तर मिमी नाही, इथे मी फक्त म्हणजे मीटर आणि इथे सेंटीमीटर आहे. तर 22 इथे आपल्याला मीटर खाली मीटर 22 मीटर 50 सेंटीमीटर अधिक 25 मीटर 75 सेंटीमीटर लिहायचं आहे. तर 0 अधिक 5 5 5 अधिक 7 12 2 अधिक 5 7 2 अधिक 2 4. तर मुलांनो तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की 100 सेमी म्हणजे 1 मीटर. तर इथं आपल्याला 100 अधिक 25 हे 125 मिळतं. तर इथं आपलं 25 राहतं आणि इथं आपल्याला 1 मीटर मिळालेला आहे. तो हाचा इकडे येतो आणि इथं 48 मीटर होतं. तर हे तर आपलं उत्तर 48 मीटर 25 सेमी म्हणजे सेंटीमीटर हे आहे. 15 किमी 740 मीटर अधिक 13 किमी 950 मीटर
तर 15 किलोमीटर 740 मीटर, 13 किलोमीटर 950 मीटर अधिक. तर इथं 0 4 आणि 5 9, 7 आणि 9 16. तर मुलांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. तर इथे 1000 अधिक 690 केलं की आपल्याला 1690 हे मिळते. तर इथं आपल्याला 1 किलोमीटर मिळतं, म्हणजे इकडं आपल्याला 1 हातचा मिळतो आणि हे 5 आणि 3 6 7 8 आणि हा 1 हातचा 9 आणि हे 2. तर 29 आणि इथे 0 होतं कारण आपण हा हातचा इकडे घेतला आहे. तर इथं 29 किलोमीटर 690 मीटर हे आपलं उत्तर आहे. गणित क्रमांक 25. 25 किलोग्रॅम 650 ग्रॅम अधिक 29 किलोग्रॅम 770 ग्रॅम. तर किलोग्रॅमच्या खाली किलोग्रॅम आणि ग्रॅमच्या खाली ग्रॅम अधिक. तर 0 7 अधिक 5 12, 12ला 2 हातचे आले 1, 7 अधिक 1 8 आणि हे 6 14, 9 अधिक 5 14ला 4 हातचे आले 1, 2 अधिक 2 1 4 आणि 1 5. आणि इथे मुलांनो 1000 ग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम असतं. तर यातून आपण 1000 काढलं तर आपल्याला 420 ग्रॅम इथं मिळतं आणि इकडे 1 हातचा येतो. तर इथे 1 हातचा वाढल्यामुळे 55 येतं आणि इथे 55 ग्रॅम 55 किलोग्रॅम 420 ग्रॅम हे येतं. 420 हे कसं आलं कळालं मुलांनो? इथे 1420 होतं, इथलं 1000 काढलं म्हणजे 1 किलोग्रॅम काढलं आणि ते किलोग्रॅम इकडं किलोग्रॅममध्ये मिसळलं आणि इथं उरलेलं 420 हे आपलं ग्रॅम राहिलं. इथं लिटर आणि मिली हे मापन दिलं आहे. तर लिटर खाली लिटर लिहा आणि मिली खाली मिली लिहा. तर हे आपलं उत्तर 0 5 अधिक 4 9 8 अधिक 2 10 9 अधिक 5 14 हातचा आला 1 3 1 अधिक 1 2 आणि हे 2 4. तर 1000 मिली म्हणजे 1 लिटर असतं. तर इथून आपण 1000 काढलं तर 90 राहतं, म्हणजे इथे आपण पुढं 0 करूया आणि हे 1000 काढलेलं 1 लिटर बनलं कारण 1000 मिली म्हणजे 1 लिटर असतं. हा इथे आला आणि या 44मध्ये 1 मिसळलं 45 झालं. तर 45 लिटर 90 मिली हे आपलं उत्तर आहे. वजाबाकी करा. 19 रुपयाखाली रुपये लिहा अगोदर. 19 रुपये 50 पैसे आणि 12 रुपये 60 पैसे वजाबाकी करायचे आहे. पहा मुलांनो, इथे आपल्याला दिसत आहे की इथे 50 हे 60पेक्षा लहान आहे, म्हणून लहान संख्येतून मोठी संख्या वजा नाही होत, म्हणून आपण इथलं 19 करून 18 करूया. आणि हे काय आहे तर रुपये आहेत. हा आपण कट केलेला 1 रुपया इकडं पाठवू, म्हणजे 1 रुपया म्हणजे किती पैसे, तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे अधिक हे 50 बरोबर किती होतं, तर हे 150 झालं. 150मधून 60 आता वजा होतं. तर इथे 150मधून 60 गेलं, हे 0ला 0 आणि 15मधून 6 गेले, किती राहिले 9 राहिले आणि 8मधून 2 गेले 6 राहिले आणि 1मधून 1 गेलं 0 राहिलं. तर इथं 6 रुपये 90 पैसे हे आपलं उत्तर आहे.
खूपच सोपा उदाहरण संग्रह आहे मुलांना. तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा नाही कळाल तर दुसऱ्यांदा पहा, पण तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल. तुम्हाला काही थोडं म्हणजे यात तुम्हाला असं लक्षात ठेवावं लागतं की किती मिली म्हणजे किती किलोमीटर, असं म्हणजे किती किमी म्हणजे किती किलोमीटर, असं यात काही मापनं दिले आहेत. ते मापनं तुम्ही एकदा लक्षात घेतली की तुम्हाला हे खूपच सोपं जाणार आहे. तर मुलांनो, इथं 24 सेमी 2 मिमी, 3 सेमी 8 मिमी. तर इथंही ही संख्या लहान आहे, म्हणजे इथं आपण 24 कट करून 23 करायचं आहे. आणि आता इथं आपल्याला माहीत असायला पाहिजे की 10 मिमी म्हणजे 1 सेमी. तर इथलं 1 मिमी आपण घेऊन इकडं 1 सेमी घ्यायचं आणि इकडं द्यायचं. तर 1 सेमी म्हणजे 10 मिमी असतं, अधिक हे 2, हे 2 ही कट करा आता, बरोबर 12. तर 12मधून 8 गेलं, 4 राहिलं आणि हे 23मधून 3 गेलं, 20 राहिलं. तर 20 सेमी 8 मिमी हे आपलं उत्तर आहे. पहा मुलांनो, इथं आपली एक चूक झाली आहे. 12मधून 8 गेलं, 4 राहिलं आणि इथं आपण 4 घ्यायचं आहे, चुकून 8 घेतलं होतं. 20 मिमी मीटर 30 सेंटीमीटर, 17 मीटर 60 सेंटीमीटर. तर इथं 30 हे मोठा आहे, लहान आहे 60पेक्षा, म्हणून इथं आपण कट करून 19 घ्यायचं आहे. आणि इकडलं मीटर इकडं सेंटीमीटरमध्ये पाठवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर इथलं 1 मीटर इकडं पाठवायचं आहे. म्हणजे किती सेंटीमीटर होईल, तर 100, कारण 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतं. तर अधिक 30 बरोबर 130. आता 130मधून 60 गेले 70 राहतं आणि 19मधून 17 गेले 2 राहिलं. तर याचं उत्तर आपलं 2 मीटर 70 सेंटीमीटर हे येतं. चाळीस किलोमीटर 255 मीटर वजा 17 किलोमीटर 960 मीटर. तर इथे आपल्याला 255 हे मोठं आहे, म्हणून इकडलं किलोमीटर काढून म्हणजे इथं किती राहील, तर इथं राहील 39. आणि 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं. तर 1000 इथे येईल, अधिक हे 255 बरोबर 1255 होतं. तर यामधून आता हेही कट करा, 960 गेले तर 3मधून 0 गेलं 3, 5 आहे हे, 5मधून 0 गेले 5, 5मधून 6 नाहीत जात, तर 15मधून 6 गेले किती राहतं, 15मधून 6 गेले 9, हातचे आले इकडे 1 आणि 12मधून 10 गेले 2. तर 295 हे आपलं मीटर आलं. आणि 29मधून 17 गेले तर 9मधून 7 गेले 2 राहिलं, 3मधून 1 गेलं 2 राहिलं. तर याचं उत्तर आपलं येईल 22 किलोमीटर 295 मीटर. 35 किलोग्रॅम 150 ग्रॅम, 26 किलोग्रॅम 470 ग्रॅम. तर इथं हे ग्रॅम ह्या ग्रॅमहून लहान आहेत, म्हणून या लहानातून मोठी संख्या जात नाही, म्हणून इथं आपण 34 करायचं आणि 1 किलोग्रॅम याला द्यायचं. म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे किती, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, अधिक इथली संख्या 150, हे 150 कट करा आता आणि इथं किती आलं, तर 1150. तर या 1150मधून हे 470 घालवा, 0, 15मधून 7 गेले किती राहिले, तर 8 राहिले आणि हातचे आले 1, 11मधून 5 गेले 6 राहिले. तर 680 किलोग्रॅम आलं आपलं. आणि 4मधून 6 जात नाही, तर 14मधून 6 गेले किती राहिले, तर 14मधून 6 गेले 8 राहिले
आणि हा हातचा इकडं आला आणि हे 0 झालं तर इथं आपलं 8 किलोग्रॅम 680 ग्रॅम उत्तर येतं. 46 लिटर 200 मिली, 46 लिटर 200 मिली, 38 लिटर 750 मिली. तर इथंही हे 200 हे 750पेक्षा लहान आहे, म्हणून आपण इथलं 46 करून कट करून 45 करूया आणि इकडलं लिटर इकडं मिलीमध्ये देऊया. तर 1000 मिली म्हणजे 1 लिटर असतं, अधिक हे 200. तर इथं किती झालं तर 1200. 1200मधून 750 गेले, 450 येईल आणि 45मधून 38 गेले, 38 39 40 41 42 43 44 45 7 राहिले. तर इथं आपलं 7 लिटर 450 मिलीलिटर हे उत्तर आहे. तर पहा मुलांनो, उदाहरण संग्रह 46 हा आपण पूर्ण सोडवलेला आहे. हा जर उदाहरण संग्रह तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. अशीच नवनवीन सर्व उदाहरण संग्रहावरील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर लर्न विथ मीवर. आणि या अगोदरची सर्व उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये जाऊन ते व्हिडिओ सर्व पहा. धन्यवाद.